निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतदार हा केंद्रक आहे आणि मग तो मतदाराची काउंटिंग झाली पाहिजे तेवढं बळ महाराष्ट्रात बाळासाहेबांना द्या. आणि जे जे कोणी उत्तर भारतात आणि बाहेरच्या राज्यामध्ये जे ही भूमिका घेऊन म्हणजे समोर येत आहेत आणि त्याचं एक स्वायत्त असं नेतृत्व, लोकांचं नेतृत्व, लोकांच्या प्रतिनिधित्वाचं नेतृत्व जे उभं राहत आहे त्याला बळ द्या. सर्व बहुजन संघटक पेजचे दर्शकांना सप्रेम जय भीम. आज या विषयावर चर्चा करण्यासाठी बहुजन संघटक पेजच्या संयोजकांनी मला निमंत्रित केले. तो विषय जो आहे तो मतदार आणि निवडणूक आयोग असा हा विषय आहे. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपणाला भारतीय समाज जीवन, राजकीय जीवन समजून घेणे आवश्यक आहे. आणि आपलं जे काही म्हणजे जी काही आपण व्यवस्था स्वीकारलेली आहे त्या व्यवस्थेच्या अनुषंगानं आपण एकदा एक आढावा 75 वर्ष आम्ही काय म्हणजे आम्ही पाहिलं, काय अनुभवलं या संबंधात एक थोडंसं आपण मागोवा घेऊ. खरं म्हणजे लोकशाही व्यवस्थेत लोकांच्या समाधानाची म्हणजे लोकांच्या समस्याचं समाधान विधानमंडळाच्या विचारविनिमयाने करायचे असते. आणि मग हे विचारविनिमय करायचे असते आणि रस्त्यावरील लढाई नव्हे. जे रस्त्यावर येऊन लढाई करून आपली समस्या मिटवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती लोकशाहीमध्ये असू शकत नाही. कारण लोकशाहीचा जो केंद्रक आहे तो मतदार असतो. आणि मतदार जो आहे तो मतदार आपला प्रतिनिधी निवडून देतो आणि त्याच्या मार्फत त्याचा जो आवाज आहे, त्याची जी समस्या आहे ती समस्येवरती विचार विनिमय करण्यासाठी सभागृहात पाठवतो, प्रतिनिधी पाठवतो. ही अशी एक लोकशाहीची एक व्यवस्था आहे. आता लोकशाही व्यवस्था कशाला समर्पित आहे? लोककल्याणाला समर्पित आहे. म्हणजे लोकशाहीची जी काही यंत्रणा आहे, टोटल यंत्रणा, त्याच्यामधले जे काही संविधानानं जे काही निश्चित केलेली जी काही यंत्रणा आहे, म्हणजे गठीत केलेली जी यंत्रणा आहे, जी तरतूद केलेली यंत्रणा आहे, व्यवस्थाबद्ध केलेली जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा लोककल्याणाला समर्पित असते. हा म्हणजे मूळ गाभा आहे लोकशाहीचा. आता लोकशाही जी आहे या लोकशाहीमध्ये जी काही सर्व लोकशाही कधी यशस्वी होते? सर्व लोक समान पातळीवर विचार करणारे, समान पातळीवर एकजिन्सी असणारे, म्हणजे इतकं एकमेकाविषयीचे जे काही गुड रिलेशन पाहिजेत की ते दुसऱ्याला काही जर इजा झाली दुसऱ्या व्यक्तीला तर ह्याला ते दुःख झालं पाहिजे, तितकं किथ अँड किन अशी एकनिष्ठ एकत्वाची भावना, ऐक्याची भावना निर्माण करण्यासाठी एक राष्ट्रवाद त्याच्यामध्ये दृढ झाला पाहिजे. लोकशाहीला यशस्वी व्हायचं असेल तर जे मतदार आहेत, जे नागरिक आहेत, त्या नागरिकांमधून जे काही प्रौढ मतदार आहेत त्या मतदाराची जी काही भावना जी आहे ते भावनिक एकता, एकजिन्सीपणा असला की मग तो म्हणजे तो आपला जो अधिकार आहे तो अधिकार म्हणजे तो आपली जी समस्यातून मुक्त होण्यासाठी जो काही अधिकार आपल्याला म्हणजे मिळत नाही तो अधिकार मिळवून घेण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी सभागृहात पाठवतो आणि आपल्या समस्याचा विचार विनिमय करतो. आता आपला देश हे एकजिन्सी नाही आहे. आता एकजिन्सी नाही आहे तर काय होता? अनेक विविधता होती. म्हणजे ही अनेक विविधता आहे, त्या अनेक विविधता लक्षात घेऊन त्यांना एका विशिष्ट विचाराच्या आधारावर जोडणे
त्यांचं जे काही विविधता आहे ती विविधता गाळून टाकणे. आपल्या भारतीय लोकशाही व्यवस्थेनं भारताच्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या या म्हणजे संवैधानिक भारतात जी काही विविधता आहे ती 1950 ला गाळून टाकलेली आहे, नष्ट केलेली आहे. अशा आणि एक नवीन व्यवस्था, जी काही विविधता आहे त्या विविधतेला गाळून एक एकसंघ अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. परंतु मानसिकता तीच आहे. मानसिकता बदलण्यासाठी एक नवीन चॅलेंज आपण स्वीकारलेला आहे. म्हणजे भारतीय मतदार जो आहे तो मतदार त्याची जी काही विविध स्तर आहेत त्या स्तराला एकजनशी करण्यासाठी जी व्यवस्था बनवलेली आहे ती एक नवीन व्यवस्था आहे. आणि ह्या नवीन व्यवस्था आपण जी स्वीकारलेली आहे त्या नवीन व्यवस्था स्वीकारली तर त्या विविधतेला एक बॅलन्स करण्यासाठी, विविधतेला एका विशिष्ट स्तरापर्यंत एकत्रित येऊन विचार विनिमय करण्यासाठी जे घटक म्हणजे दुर्लक्षित आहेत, ज्यांना म्हणजे संधी मिळाली गेली नाही, अशांना म्हणजे संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही विशेष तरतुदी, प्रतिनिधित्वाच्या एक विशेष तरतुदी, व्हेरिएशन जे आहे, विविधता आहे आणि विविधता त्याचं एक समपातळीवर स्तरीकरण करण्यासाठी त्यांच्या विविध असलेल्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेण्यासाठी, म्हणजे जसं बहिष्कृत वर्गाच्या, पूर्वास्पृश्य वर्गाच्या समस्या, आदिवासी अनुसूचित जनजातींच्या समस्या, इथल्या म्हणजे ओबीसीच्या समस्या, इतर मागासवर्गीयाच्या समस्या, तिथल्या प्रस्थापित वर्गाच्या समस्या, हे जे काही विविध स्तर आहेत, विविध संस्कारानं वाढलेले जे काही विविध घटक, मानवी समूह जे आहेत त्यांना एका विशिष्ट याच्यामध्ये समपातळीवर येईपर्यंत त्यांच्यामधली जी विविधता आहे आणि त्या विविधतेनं निर्माण केलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करून लोक एकजनसी बनवण्यासाठी विशेष त्यांची जी प्रतिनिधी आहेत ते विशेष प्रतिनिधित्व त्यांना देऊन संधी देऊ म्हणजे आरक्षणाची व्यवस्था निर्माण केली. विशेष संधी देण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि आपली ही जी काही संसद जी गठीत झालेली आहे, अनुसूचित जाती म्हणजे अनुसूचित जनजाती यांचे जे काही यांना विशेष तरतुदी करून त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणजे त्या आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि त्यांच्या जे काही मान सन्मान प्रतिष्ठा आणि स्वाभिमानी जे काही हे आहेत संकल्प आहेत ते सुरक्षित करण्यासाठी, स्वाभिमानी त्यांचं जे काही जीवन आहे ते सुरक्षित करण्यासाठी त्यांना म्हणजे आरक्षणाच्या माध्यमातून काही तरतुदी केलेल्या आहेत. आणि त्या तरतुदी जे आहेत ते म्हणजे त्याची जी व्यवस्था आहे, त्याचं जी काही चर्चा आहे ती चर्चा सभागृहात व्हावी म्हणून आपली जी काही भारताची जी संसद आहे, भारताची संसद ही 543 संसद सदस्यानं बनलेली आहे. आणि त्यामध्ये म्हणजे अनुसूचित जातीचे सांसद जे आहेत ते 84 म्हणजे आरक्षित आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी 47 सदस्य आरक्षित आहेत. म्हणजे 543 संसद सदस्यांपैकी 131 सदस्य हे आरक्षणाच्या तरतुदीनं त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे सभागृहामध्ये हे जे काही 4.5 पट 4.5 पटीनं म्हणजे पट हे सदस्य आहेत संख्येनं. म्हणजे जे काही निर्णय आहेत संसदेमधला जो काही विचार विनिमय आहे, हा विचार विनिमय आणि विचार विनिमयातून जे कोणतंही बिल आहे ते बिल पास होण्यासाठी हे जे काही 131 संसद सदस्य आहेत हे अनुसूचित जाती आणि जनजातीचे आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व, त्यांच्या समस्या, त्यांचं जे काही दुखणं आहे, आंतरिक दुखणं, हे बाकीच्यांना कुणाला कळणार नाही, पण त्यांचं जे दुखणं आहे ते दुखणं मांडण्यासाठी त्यांचं जी काही संख्या आहे ती पर्याप्त आहे. आणि ह्यांच्या सहभागाशिवाय, यांच्या सहमतीशिवाय ते संसदेमध्ये बिल पास होऊ शकत नाही. आणि म्हणून आणि ते जे काही हे जर म्हणतील की तसा हा संसदेनं निर्णय घेता येऊ शकतो, अशा प्रकारचं हे जे काही म्हणजे संसदेला राईट ट्रॅकवर आणण्यासाठीचं जे काही
संख्याबळ आहे ते संख्याबळ असावं म्हणून यांचा प्रतिनिधित्वाची अशी तरतूद केलेली आहे. म्हणजे 131 संसद सदस्य. आता ही व्यवस्था केलेली आहे, ही व्यवस्था केलेली आहे. आणि मग हे ह्या लोकांना निवडून येण्यासाठी निवडणूक आयोगाची एक तरतूद केलेली आहे. आणि निवडणूक आयोगाची ती तरतूद आहे, ती तरतूद त्यांना काय दिलेलं आहे, म्हणजे लोकांचं जे ओपिनियन आहे. आता एक ओपिनियन, आज काय ओपिनियन आहे, म्हणजे कास्ट म्हणजे हे आहे, म्हणजे पोलरायझेशन आहे, म्हणजे कास्ट पॉलिटिक्स आहे. म्हणजे मेजॉरिटी जी आहे ती कास्ट मेजॉरिटी आहे, रिलिजियस मेजॉरिटी आहे, म्हणजे लँग्वेजची मेजॉरिटी आहे, अशा विविधतेची मेजॉरिटी आहे. परंतु या भारतीय म्हणजे जनजीवनामध्ये जी लोकशाही स्वीकारलेली आहे त्या लोकशाहीचं यशस्वी संचलन व्हायचं असेल तर ती पॉलिटिकल मेजॉरिटी बनली पाहिजे, राजकीय बहुमत निर्माण झालं पाहिजे. आणि राजकीय बहुमत म्हणजे निर्माण होण्यासाठी म्हणजे आम्ही जे काही मूल्य स्वीकारलेले आहे, भारतीय संविधानाने जे काही ठरवून दिलेलं आहे की आपलं राष्ट्रसंचलन कशा पद्धतीने कोणत्या मूल्यावर करायचं आहे, त्याला म्हणजे हे करून म्हणजे आधार मानून आपणाला हे करायचं आहे. आणि यासाठी म्हणून हा जो आहे प्रत्येक मतदार आणि प्रत्येक मताचं जे काही हे आहे मताधिकार, प्रत्येक मतदार मताचा अधिकार बजावणार आणि आपला प्रतिनिधी निवडून देणार. म्हणजे बेसिकली जो संसदेत जो प्रतिनिधी जातो तो कुणाच्या वतीनं जातो, मतदाराच्या वतीनं जातो. म्हणजे संसदेत गेलेला जो कोणी आहे तो एक प्रतिनिधी असतो आणि खरा जो आहे, खरा प्रतिनिधी जो असतो, खरा त्याचा जो आधार असतो तो जनता असते. म्हणजे राष्ट्राचा जो आधार आहे ती जनता आहे, मतदार आहे. आणि मग मतदार सार्वभौम आहे, मतदार हा स्वायत्त आहे, त्याला म्हणजे जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानं म्हणजे त्याचा अधिकाराचा तो वापर करतो, मताधिकार बजावतो. आणि तो मताधिकार बजावल्यानंतर त्याची काउंटिंग होते, म्हणजे काउंटिंग होते आणि जे काही विविधता आहे त्या विविधतेच्या प्रमाणे आपापले प्रतिनिधी ते निवडून देतात. आणि मग ते प्रतिनिधी तिथं जातात आणि ते म्हणजे त्याचे जे काही कारभार आहे, संसदेचा जो कारभार आहे, लोक कल्याणकारी योजना तयार करण्याचा जो कारभार आहे तो कारभार करतात. आता ही जी काही प्रतिनिधी, आता तुम्हाला तरतूद कोणती केलेली आहे आरक्षणानं की तुमचे SC ST 131 मेंबर पार्लमेंट निवडण्याचा अधिकार तुम्हाला दिला, म्हणजे तुमचे हक्काचे प्रतिनिधी तुम्ही निवडू शकता. मग दुसरी गोष्ट कोणती आहे की आता तुम्हाला जो काही दिलेला अधिकार आहे, मताचा अधिकार आहे, तो मताचा अधिकार तुम्ही कसा बजावणार. तुमचा जो बजावलेला आहे मताचा अधिकार, तर तुम्हाला तो मी दिलेलं मत हे मला म्हणजे खात्री असली पाहिजे की मी दिलेलं मत माझ्या उमेदवाराला दिलेलं आहे याची खात्री असली पाहिजे, तरच तो म्हणजे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची संदिग्धता असू नये. आणि हा अधिकार मतदाराचा आहे. आता आणि मग मतदाराचा अधिकार बजावण्यासाठी यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा म्हणजे ह्याची आहे, निवडणूक यंत्रणा आहे. आणि म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटनं किंवा आपल्या संविधानानं जी काही वेगवेगळ्या व्यवस्था ज्या निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये मतदान करून घेणे मतदाराकडून हे याच्यासाठीची एक यंत्रणा आहे. आणि ती यंत्रणा कुणाच्या वतीनं चालते, लोकांच्या वतीनं, मतदाराच्या वतीनं चालते. आणि मग मतदाराच्या वतीनं चालत असल्यामुळं मतदार हा प्रमुख केंद्रक आहे. म्हणजे ह्या जे काही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतदार हा केंद्रक आहे. आणि मग तो मतदाराची काउंटिंग झाली पाहिजे. मेजॉरिटी जी आहे ते मतदाराची, मेजॉरिटी मायनॉरिटी काय असेल ती मताधिकार बजावल्यानंतर त्याची व्यवस्थित काउंटिंग झाली पाहिजे. आणि काउंटिंग होऊन तो प्रतिनिधी सभागृहात गेला पाहिजे. आणि मग सभागृहात गेल्यानंतर ज्यांनी मतं दिलेली नाहीत, ज्यांनी मतं दिलेले आहेत त्या उमेदवाराला आणि ज्यांनी नाही दिलेले दुसऱ्या उमेदवाराला दिले असतील, विरोधी उमेदवाराला दिले असतील, परंतु सर्वांचा मिळून तो प्रतिनिधी होतो. हे लोकशाहीचं सूत्र आहे, सर्वांचा प्रतिनिधी होतो. आता हे अशा पद्धतीचं हे म्हणजे
ही एक व्यवस्था आहे. आता याच बरोबर म्हणजे भारताच्या संविधानानं याचं जे संचलन आहे हे मतदारांना प्रतिनिधी निवडून द्यायचा आणि निवडून गेल्यानंतर तो सभागृहात जातो. सभागृहात गेल्यानंतर तो निर्णय घेतो म्हणजे त्याची जी काही मग वेगवेगळे संविधानानं काही हे केलेले आहेत, जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत, यंत्रणा निर्माण केलेल्या आहे, राष्ट्रसंचालनाची यंत्रणा. तर राष्ट्रसंचालनाची यंत्रणा जी आहे ती यंत्रणा म्हणजे जसं लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदे मंडळ, ज्युडिशियरी न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी मंडळ. तर हे असे एक 3 प्रमुख असे स्तंभ आहेत. तर ह्या 3 प्रमुख स्तंभ जे आहेत यामध्ये बघा की आजचं जे वर्तमान आहे, वर्तमानाला आपल्याला जर नीट समजून घ्यायचं असेल तर आज या तिन्हीचेही जे प्रमुख आहेत म्हणजे याचे विधानमंडळ, विधिमंडळाचा प्रमुख प्रधानमंत्री, विधिमंडळाचा प्रमुख प्रधानमंत्री हा ओबीसी कम्युनिटी मधून येतो. म्हणजे ओबीसीच्या ह्याच्यातून तो प्रतिनिधित्व म्हणजे येतो. ज्युडिशियरी सुप्रीम कोर्टाचा जो काही सरन्यायाधीश आहे तो शेड्यूल कास्टच्या ह्याच्यातून येतो, प्रतिनिधित्वातून येतो. तो आला अर्थात तो आरक्षणाने आलेला नाही आहे परंतु त्या समाजाचा आज आलेला आहे. तिसरी गोष्ट जे एक्झिक्युटिव्ह आहे, एक्झिक्युटिव्हचं जे कस्टोडियन आहे ते राष्ट्राध्यक्ष आहे. राष्ट्राध्यक्ष जे आहेत म्हणजे मुर्मू ह्या ट्राईब आहेत. म्हणजे एकंदरीत हे जे काही 3 जे स्तंभ आहेत म्हणजे भारतीय संविधानाचं जे काही पॉवर दिलेले आहेत वेगवेगळ्या संविधानानं आणि त्या तिन्ही पॉवर सत्तेवरती 3 जे व्यक्ती जे विराजमान यंत्रणा संचलनासाठी जे विराजमान केलेले जे आहेत ते व्यक्ती विशेष करून ह्या आरक्षित वर्गातून म्हणजे आरक्षणाची जी तरतूद ज्या वर्गासाठी केलेली आहे त्या वर्गातून आलेले आहेत. म्हणजे बघा की तुमचे म्हणजे जे काही संसदेमध्ये हे आहेत प्रतिनिधी आहेत आणि ह्या म्हणजे यंत्रणा जी आहे यंत्रणा संचलनासाठी जे काही सेपरेशन ऑफ पॉवर आहेत त्याचे जे मुखंड आहेत, त्याचे जे म्होरके आहेत ते सुद्धा SC, ST, ओबीसी मधले आहेत. आता हे सर्व ही काय आहे, इतकं असतानाही अनेक पक्ष निघतात, राजकीय पक्ष अनेक निघतात. म्हणजे अनेक पक्ष का निघतात बघा, किती पक्ष आहेत? 8 राष्ट्रीय पक्ष आहेत, 26 राज्यस्तरीय पक्ष आहेत आणि 2334 नोंदणीकृत पक्ष आहेत. आता हे लक्षात घ्या की प्रातिनिधिक लोकप्रतिनिधी, लोकांचा प्रतिनिधी त्या विधानमंडळात पाठवणे, मताच्या आधारावर पाठवणे. तर आता हे 2334 पक्ष काढणे. तर हे पक्षाचं जे काही राजकीय पक्षाची प्रचंड जी संख्या आहे ही प्रचंड संख्या का वाढत आहे? तुम्हाला एकतर म्हणजे तुमचं जे म्हणणं मांडण्यासाठी ह्या तरतुदी केलेल्या आहेत. त्या तरतुदीनुसार 131 खासदार तिथून निवडून जात आहेत तुमच्या म्हणजे प्रवर्गामधले. तुमच्या प्रवर्गामधले प्रतिनिधी तिथे निवडून आहे. तर तुमच्या प्रवर्गामधूनच हे जे काही प्रमुख ज्या संस्था आहेत, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी, ह्या प्रमुख संस्थाचा म्हणजे संस्थेवर विराजमान असलेला सुप्रीमो जो आहे तो सुद्धा तुमच्या म्हणजे प्रवर्गामधलाच आहे. आणि हे असं असतानाही म्हणजे हे जे आहे ते अनेक पक्ष निघत आहेत. म्हणजे 8 राजकीय पक्ष, 26 राज्यस्तरीय पक्ष आणि 2344 राजकीय म्हणजे नोंदणीकृत पक्ष. तर इतकी संख्या का वाढते? जर म्हणजे या विविधता आहे. आता ही विविधता आहे म्हणजे जातीची विविधता आहे, धर्माची विविधता आहे आणि अशा विविधतेतून हे आपलं म्हणणं म्हणजे प्रॉपर ठिकाणी म्हणजे प्रॉपर सभागृहामध्ये, रिस्पेक्टिव्ह सभागृहामध्ये, मग आता ते
नगरपालिकेपासून ते संसदेपर्यंत जे काही सभागृह आहेत त्या सभागृहामध्ये आपलं म्हणणं पोहोचत नाहीये. आपलं म्हणणं म्हणजे तसंच दडपून राहत आहे, ते आपलं तिथं पोहोचत नाही. आणि म्हणून जे कोणी आहेत त्याला त्याच्याकडून जे करून घेण्याचं जे काम आहे तो मतदार करत नाही. म्हणजे जे काही आरक्षित क्षेत्रातून निवडून गेलेले आहेत त्यांच्याकडून हे करून घेत नाहीत. आणि मग त्याच्यावरती म्हणजे उपाय म्हणून त्यांनी म्हणजे आपणच मग पक्ष काढायचे, म्हणजे लोकांना एकत्रित करायचं. आणि भारतीय संविधानानं तरतूद केलेली आहे की प्रत्येकाला म्हणजे संघटन बांधणीचा अधिकार आहे, आपला पक्ष निर्माण करण्याचा अधिकार आहे. आणि मग अनेक असे हे पक्ष काढून ते संचलित करतात. आता हे अनेक पक्षाची ही अनेक संख्या ही जी आहे ही निर्माण जी झालेली आहे ती त्यांच्या समस्याची म्हणजे समस्याला व्हॉइस प्रॉपर सभागृहामध्ये झालेलं नाही किंवा प्रॉपर यंत्रणेच्या संचलनामधून त्यांना रिलीफ मिळाला नाही, म्हणून हे असे अनेक पक्ष निघालेले आहेत. आता अनेक पक्ष निघालेले आहेत. आता हे कशाचं लक्षण आहे? एक तर लोकजागृती प्रचंड प्रमाणामध्ये झालेली आहे. म्हणजे भारतातील जे लोक आहेत ते प्रचंड म्हणजे आजचं जे वास्तव आहे ते काय आहे, लोकांत प्रचंड जागृती झालेली आहे. आणि ते म्हणजे जे काही अवेलेबल जी यंत्रणा आहे त्या अवेलेबल यंत्रणेमध्ये आपल्याला त्याचा रिलीफ मिळत नाही. आणि तो रिलीफ मिळत नाही म्हणून पर्यायी शोध घेण्यासाठी ती ही धडपड चालू आहे. आणि मग ते शोध घेण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून हे नवीन राजकीय पक्ष स्थापन करत आहेत. दुसरं जे काही आहे ते सत्ताधारी आणि विरोधकाची मिलीभगत आहे. म्हणजे आजचं वास्तव जे आहे, आजचं वास्तव लोकांमध्ये प्रचंड जागृती झाली आहे. आणि प्रचंड जागृती झाल्यामुळे लोक काय झालेले आहेत की लोकाला इथला जो सत्ताधारी वर्ग आहे आणि इथला विरोधक आहे, हे विरोधक आणि सत्ताधारी एकत्र येऊन ते जनतेच्या विरोधात म्हणजे संचलन करतात, आपल्या म्हणजे राजकारणाचं संचलन करतात. ही गोष्ट जी आहे ते ह्या जागृत घटकामध्ये म्हणजे प्रचंड जागृत झालेल्या लोकजागृतीमधून त्यांना ते लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून मग काय झालेलं आहे, सत्ताधारी आणि विरोधक एक झालेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एक झालेले आहेत. आता आणि मग तो तिसरा पर्याय मोडीत काढण्याच्या कृत्या करत आहेत. एक होऊन काय करत आहेत, आता ही जी काही जागृत झालेली जी शक्ती आहे, ही जागृत झालेली शक्ती तिसरा पर्याय निश्चित निर्माण करणार. आणि मग हा पर्याय उभा राहू नये, तो मोडीत निघाला पाहिजे. याच्यासाठी तिसरा पर्यायासाठी ज्या धडपडी चालू आहेत. आणि मग तिसरा पर्याय कोणता होऊ शकतो? तिसरा पर्याय जो आहे तो म्हणजे ह्या जे काही आहेत ह्या आताचे जे पक्ष आहेत, एक तर विशेषतः म्हणजे भाजप समूह पक्ष, भाजप आणि मित्र जोडलेले आहेत. त्या मित्र आणि तो समूह एक केलेला आहे त्यांनी, भाजप समूह. दुसरा आहे काँग्रेस आणि त्याचे मित्र पक्ष, काँग्रेस समूह. तर हे काँग्रेस समूह आणि भाजप समूह यांनी जे काही म्हणजे संचलन करत आहेत ते आपण एकमेकाचे स्पर्धक आहोत आणि तिसऱ्या शक्तीला संधीच द्यायची नाही, तिसरी शक्ती ओळख प्राप्त होऊ द्यायची नाही, अशा प्रकारची जी योजना जी आहे त्या योजनेचा भाग म्हणून हे म्हणजे लोकाभिमुख जी तिसरी शक्ती होऊ नये याच्यासाठी काळजी घेत आहेत. आणि मग त्याच्यासाठी जी काय आता तिसरी शक्ती जी उभा राहते आहे ती तिसरी शक्ती जी आहे तर हे कोणते दोन आहेत, एक जातीला आधार मानून राजकारण करणारी म्हणजे जाती केंद्रित राजकारण, आणि दुसरा एक पक्ष आहे तो धर्म केंद्रित राजकारण, धर्माला आधार बनवून राजकीय ध्रुवीकरण करणे म्हणजे लोकभावनेला धर्माच्या आधारावर जोडणे. आणि दुसरा म्हणजे भाजप काय करते, धर्माच्या आधारावर लोकांना जोडते, आणि काँग्रेस हा जातीच्या आधारावर लोकांना जोडते. आणि मग ते एकमेकाच्या विरोधात. आता जात आणि धर्म हे एकाच उदरातून निर्माण झालेले पक्ष म्हणजे कन्सेप्ट आहेत. जात आणि धर्म हे काही वेगळं नाहीये, एकाच उदरातून निर्माण झालेले आहेत. आणि ते मग एकमेकाच्या विरोधात लुटूपुटूची लढाई करत आहेत. आणि मग हे जे काही तिसरा जो पर्याय आहे तो भारताचं संविधान जे काही आम्ही स्वीकारलेलं आहे, भारताच्या संविधानामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत आणि त्या भारताच्या संविधानानं जो काही आम्ही भारताचे लोक हा जो केंद्रक आहे आमच्या म्हणजे भारतीय जनजीवनाचा, लोकशाहीचा
जो केंद्रक आहे आम्ही भारताचे लोक, अर्थात लोक चळवळ, लोकांची चळवळ, लोकांचा सहभाग, लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब, आणि ते त्यांचं एक मूल्य आहे. हे जसं जातीचं आणि धर्माचं घेऊन येत आहेत रस्त्यावर, त्यांनी एक भारताचं संविधानाचं मूल्य जे आहे ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूल्यावर, म्हणजेच संवैधानिक राष्ट्रवाद निर्मितीच्या म्हणजे ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टला घेऊन राजकारण करणे, म्हणजे संविधानाला बेस मानून राजकारण करणे. तर संविधानाचे जे काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार राजकारण करणे, आणि ह्या जाती धर्माचं राजकारण जे आहे ते संविधान बाह्य आहे. आणि 1950ला जातीचं आणि धर्माचं राजकारणाला गाळून टाकलेलं आहे. परंतु हे जे पक्ष आहेत आज जे काही 75 वर्ष जे राजकीय सत्ता विरोधक आणि म्हणजे सत्ताधारी जे बनलेले आहेत हे जाती धर्माचा आधार घेऊन बनलेले आहेत, जे असंवैधानिक आहे. आणि मग संवैधानिक तरतुदीनुसार राजकारण करण्यासाठी जो काही ज्या लोक चळवळी झाल्या त्याच्यामध्ये बेसिक जो आहे तो आंबेडकरवादी चळवळीचा बेसिक आधार आहे. या चळवळी झाल्या आंबेडकरवादी विचारधारा ही म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाला कटिबद्ध असलेली विचारधारा आहे. आणि त्यांनी तो जो काही लोकाधार बनवलेला आहे आपल्या चळवळीचा, तो 1920 पासून ते 1956 पर्यंत बाबासाहेबांनी प्रत्यक्ष त्यांना ट्रेनिंग देऊन लोकांना म्हणजे हे राष्ट्र संचलनासाठी, राष्ट्रामध्ये एकजिन्सी भारतीय समाज जीवनाला एकजिन्सी बनवण्यासाठी, एक संघ बनवण्यासाठी जे काही रसायन लागते, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं जे रसायन लागते, ह्या रसायनाच्या आधारावर लोकांना जागृत केलेलं आहे, त्यांच्यात स्वाभिमान भरलेला आहे. आणि त्यांना मताचा अधिकार प्रदान करण्यासाठी म्हणजे 1920 पासून, म्हणजे 1919 ऍक्ट पासूनच म्हणला तेव्हापासूनच संघर्ष केलेला आहे मताधिकार प्राप्त व्हावा म्हणून, प्रौढांना मताधिकार प्राप्त व्हावा म्हणून तेव्हापासून संघर्ष केलेला आहे. आणि तो 1950ला हा म्हणजे मताधिकार मिळालेला आहे. तर ही जी काही आहे हे जे काही गंभीर असलेला मताधिकार बजावण्याच्या संबंधात गंभीर असलेला जो वर्ग आहे तो फक्त आंबेडकरवादी चळवळीचा जो जनाधार आहे, तो जनाधार फार मोठा विस्तृत होता. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही सभा संमेलन झालेले आहेत ते लाखोंच्या संख्येनं लोक त्या काळात एकत्रित झालेले आहेत. आणि ते काही एका विशिष्ट जाती धर्माचे नाही, तर सर्व म्हणजे हे जे काही प्रवर्ग आहेत, SC, ST, OBC, हे जे प्रवर्ग आहेत, या प्रवर्गाचे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून हे सर्व लाखोंची लोक म्हणजे लोक चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि एक राष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये हा जो काही नवीन लोकशाही राष्ट्रवाद जो दिलेला आहे, म्हणजे आपल्या भारतीय संविधानानं, आणि भारतीय संविधानाला बेसिक मानून तो आपल्या चळवळीचं प्रतिसंचलन करण्यासाठी म्हणजे चळवळी झालेल्या आहेत आंबेडकरवादाच्या. आणि मग आंबेडकरवादाच्या चळवळी ज्या आहेत त्या लोकशाहीला केंद्रक बनवून झालेल्या आहेत. म्हणजे भारताचे संविधानाचे मूल्य काय आहे आणि ते मूल्य प्रत्येक तंतोतंत आपल्या व्यवहारामध्ये उतरले पाहिजे, याच्यासाठी आग्रही असणारा जनाधार जो आहे त्या जनाधाराला म्हणजे प्रतिनिधित्व करण्यासाठी जो आंबेडकरवादी म्हणजे लोक चळवळी आणि त्याचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व धडपडत आहे. आता याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये याचा जो काही अवमेळ करणे, म्हणजे तिसरा पक्ष त्याची मोडतोड करणे, तिसरा पर्याय उभा राहू नये याची मोडतोड करण्यासाठी तो पर्याय कशाच्या आधारावर उभा राहील, तो भारतीय संविधानाच्या आधारावर उभा राहील. आणि मग भारतीय संविधानाच्या आधारावर तो उभा राहील. आतापर्यंत जे आहे ते जे काही म्हणजे बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष काढला तो भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीसाठी रिपब्लिकन पक्ष, म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे ध्येयधोरण काय, भारतीय संविधानाची अंमलबजावणी करणे, हा त्याचा म्हणजे बेसिक आहे. आणि ही जी गोष्ट आहे म्हणून तो मोडीत काढला त्या काळात. म्हणजे रिपब्लिकन पक्षाची कशी म्हणजे हे केली, मोडीत काढली काँग्रेसनं, म्हणजे युती करून त्यांच्याशी एकी करून जी काही तो रिपब्लिकन पक्ष मोडीत काढला. त्याच प्रकारे आज जे आहे, आज पुन्हा फार मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात जागृती झालेली आहे. आणि देशभरात जागृती झालेली आहे आणि त्यामधून लोक म्हणजे आपली स्वायत्त अशी स्वाभिमानी चळवळ लोकशाहीला केंद्रक बनवून म्हणजे सक्रिय झालेला आहे. पूर्ण भारतामध्ये लोक चळवळी होत आहेत.
आता ह्याच्यामध्ये जे नेतृत्व करणारे, नेतृत्व हे नाम मात्र आहे, नीट लक्षात घ्या. म्हणजे म्हणजे जसं की म्हणजे उत्तर भारतामध्ये मायावती तो एक राष्ट्र म्हणजे हे झालाय, मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्ष आहे. त्याचबरोबर तिकडं म्हणजे जे काही गर्दी जी आज आपल्याला दिसते, लोकांची गर्दी, ते एक रावण आझाद पार्टी काढून तेही सक्रिय झालेले आहेत. बामशेदचे लोक वेगळंच आपलं सक्रिय झालेले आहेत. ते महाराष्ट्रामध्ये हे असे वेगवेगळे पक्ष म्हणजे सक्रिय आहेत. बाळासाहेबांचं जे काही राईट ट्रॅकवर जे काही म्हणजे तिसरा पर्याय देण्यासाठीची धडपड चालू आहे, ते ह्या पर्याय उभा राहू नये, या पर्यायाची मोडतोड केली पाहिजे. आणि म्हणून हे जे काही अनेक आंतरप्रवाह जे आहेत, मग आता याच्यामधून काय झालेलं आहे की बघा, हा पर्याय उभा राहू नये. तो पर्याय उभा राहणार आहे भारताचं संविधानाला केंद्र बनवून. भारताची ही जी लोकशाही वाचवायची आहे, संविधान वाचवायचं आहे. म्हणजे संविधान वाचवायचं आहे म्हणजे काय की ही जी काही धर्मग्रस्त आणि जातीग्रस्त व्यवस्था म्हणजे जी काही व्यवस्था गाडून टाकलेली आहे आणि मानवी व्यवस्था, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची मानवी व्यवस्था भारतीय संविधानानं प्रस्तुत केलेली आहे, त्या व्यवस्थेनुसार हे विविध असलेले जे विविध आंतरप्रवाह, या विविध आंतरप्रवाहाला संघटित करून या राष्ट्राचं खऱ्या अर्थानं सर्व लोकांना एक न्याय देण्यासाठीच जी यंत्रणा जी आहे ती उभी करायची असेल, तर त्याला एक समर्थ असा तिसरा पर्याय, हा आंबेडकरवादी विचारधारेतून हा तिसरा पर्याय उभा राहतो आहे. आणि मग तिसरा पर्याय उभा राहू नये म्हणून मग बघा की जे पक्ष आंबेडकरवादी ओळख प्राप्त जे पक्ष होत आहेत, त्या ओळख प्राप्त म्हणजे अर्थात एससी एसटी ओबीसी मधून जे काही राजकीय पक्ष उदयाला आलेले आहेत, त्यांचे जे नेतृत्व, जे काही स्वायत्त असं नेतृत्व उभं राहिलेलं आहे, त्या नेतृत्वाला पंगू करण्यासाठी, त्या नेतृत्वाला म्हणजे पंगू तर करायचं, त्यांचा एकही प्रतिनिधी आला नाही पाहिजे म्हणून हे जे काही आहेत भाजप समूह आणि काँग्रेस समूह याचे पक्ष एकत्रित येऊन त्याला विरोध करतात. आता उत्तर भारतामध्ये ओबीसी हे सक्रिय आहेत, त्याचबरोबर शेड्यूल कास्टचं जी काही जनता आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशामध्ये म्हणजे शेड्यूल कास्टचे पॉप्युलेशन आहे. आणि त्याचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व म्हणजे मायावती आणि चंद्रशेखर म्हणजे आझाद रावण हे करत आहेत. तर हे दोघंही वेगवेगळ्या मूव्ह होत आहेत, परंतु जनता जी आहे, जनतेचाच रेटा इतका निर्माण झालेला आहे की ते म्हणजे मायावतीनं बोलू की चंद्रशेखरनं बोलू, हे जो कोणी येतोय समोर त्याच्या समोर ते म्हणजे लोकांनी मॅनेज केलेले लीडर आहेत. लोकांच्या इच्छा, आकांक्षा आणि जे काही लोक धारणा आहे, आपलं जी काही धारणा आहे ती धारणा घेऊन कोण चालताय, रस्त्यावर कोण येत आहे, कोण ती भाषा बोलत आहे, आमच्या मान सन्मान आणि प्रतिष्ठेची भाषा कोण बोलतोय, त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत. मग वामन मेश्राम बोलतोय, रावण बोलतोय की मायावती बोलते, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर सक्रिय होऊन आपली एक भूमिका समाज जीवनामध्ये मांडत आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी म्हणजे लोकशाही वाचवणे आणि संविधानाला टिकवणे म्हणजे तुमचा मताधिकार टिकवणे, तुमच्या मताचं जे काही हेराफेरी होऊ नये, तुम्हाला तुमचं जे काही खरं मतदान लोकांना मिळावं म्हणून बाळासाहेबांची ही लढाई जी आहे ती लढाई कोर्टातही लढत आहेत आणि मैदानातही लढत आहेत. मैदानी आणि कोर्टातली दोन्ही प्रकारची लढाई महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब लढत आहेत. उत्तर भारतामध्ये मायावती आणि हे अनेक आंतर जे प्रवाह आहेत ते लढत आहेत. आता ह्यांना हे उभा राहू नयेत, यांना डिस्टर्ब करण्यासाठी मग ह्यांच्यामधलेच जे कोणी आहेत फॅक्टर, विविध फॅक्टर, यांना आपण हे केलं पाहिजे, तोडलं पाहिजे. आणि मग ते तोडण्यासाठी ह्या समूहामधले म्हणजे आता लोकांमध्ये काय धारणा आहे की बीजेपी हा म्हणजे जातीयवादी आहे, तो कर्मठ आहे आणि काँग्रेस हे आहे चांगली आहे, आपल्याला म्हणजे न्याय देणारी आहे, अशी एक धारणा बसवण्यासाठी म्हणजे त्यांच्या मुवमेंट होत आहेत. तर ह्या सर्व गोष्टी हे आम्हाला लक्षात येत नाही की काँग्रेस आणि बीजेपी हे आपसात ह्याच्यासाठी लढत आहेत की तिसरा पर्याय जो आहे तो लोकांनी विसरून जावा, परंतु लोक हे तिसऱ्या पर्यायामध्ये म्हणजे गुंतलेले आहेत. आणि मग तिसरा पर्याय जर आंदोख होत असेल तर मग भरमसाठ राजकीय पक्ष निघत आहेत.
आता आम्हालाच मग आता रस्त्यावर आलं पाहिजे, आम्हालाच राजकीय पक्ष काढला पाहिजे, अशा प्रकारचे पक्ष निर्माण होत आहेत. आणि मग यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये एकमेव असं जे काही आहे तिसरा जो पर्याय आहे तो बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे. स्वाभिमानी आणि लोकशाहीला बेस मानून, अर्थात भारतीय संविधानाला बेस मानून तिसरा हा पर्याय उभा करण्यासाठी सक्रिय झालेले आहे. आणि त्यांना हे करण्यासाठी त्यांच्या म्हणजे तिसरा जो पर्याय निर्माण होत आहे त्याला सुरुंग लावण्यासाठी मग अनेक आंतरप्रवाह म्हणजे हे त्यांची मित्रपक्ष आहेत, बीजेपीचे मित्रपक्ष आहेत, काँग्रेसचे मित्रपक्ष आहेत आणि ते असे यांच्याशी आपल्या म्हणजे आंबेडकरवाद्यामध्ये घुसून त्यांची दोस्ती करून त्यांना पुढून घेऊन जात आहेत. तर तसा म्हणजे हल्ला जो आहे तो राजगृहावरच एक हल्ला म्हणजे आता झालेला आहे. आनंदराज आंबेडकरांनी म्हणजे जी काही शिवसेनेशी जी युती केली, ही शिवसेनेशी म्हणजे युती केली, तर ही युतीचा जो काही भाग आहे तो जो आहे तो तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा देण्यासाठी नाही, तर तुमचं स्वायत्त राजकारण उभं राहत आहे. ते स्वायत्त राजकारण उभं राहू नये आणि तुम्हाला तुमच्याच समस्येमध्ये तुम्हाला गुरफटून टाकावं. बाळासाहेबांनी तुमच्याच ह्याच्यामध्ये म्हणजे वेळ घालवावा, म्हणजे आपसातील शत्रूमध्येच म्हणजे आपसातील जे काही हे आहेत आंतरप्रवाह आहेत यांच्यामध्येच त्यांनी गुरफटून राहावं. त्यांना म्हणजे तिसरा पर्याय देण्यासाठी जी काही लोक चळवळीसाठी किंवा लोकांना ऑर्गनाईज करण्यासाठी किंवा लोकांना दिशा देण्यासाठी वेळच मिळू नये, त्यांना गांगरून टाकावं. म्हणून मग अनेक जे प्रवाह आहेत आपले, जसे मग आता काल परवा म्हणजे बघा हे आपल्यातलेच म्हणजे जे काही आंबेडकर वादाचा आधार घेऊन म्हणजे जे काही विविध नेतृत्व म्हणजे उदयास आले आणि पुन्हा त्यांचं वाताहत झाली, वाहून गेले, आपल्या भूमिकेशी स्टिकअप राहिले नाहीत. आता लोक म्हणतात की बाबा त्यांनी फार मोठं महान कार्य केलं, म्हणजे जसं की जोगेंद्र कवाडे आहेत, रामदास आठवले आहेत, म्हणजे गवई आहेत, आणखी जे काही जे कोणी असतील, आनंदराज आहेत, जितके जे काही पक्ष आहेत किंवा संघटना आहेत, ह्या ज्या सक्रिय आहेत ह्या सुरुवातीला म्हणजे आता हे काल तर ते म्हणजे नागपूरला तर जोगेंद्र कवाडेंना भाषणालाच म्हणजे विरोध केला, तुम्ही या म्हणून. तर लोकांच्या प्रतिक्रिया बऱ्याच आल्या किंवा त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे, लॉंग मार्च काढलेला आहे, नामांतरासाठी झिजलेले आहेत. ठीक आहे ना, झिजले आहेत, हे वास्तव आहे, इतिहास आहे. परंतु आज काय आहे? आज ते स्टिकअप आहेत का? मग का असे बहकले? तर हे काय आमच्यासाठी हिताचं नाही आहे. आणि म्हणून मग हे जे काही करत आहेत हे कुणाच्या फायद्याचं होत आहे? आमच्या मधले म्हणजे आंतरप्रवाह जे आहेत ते आमच्यातले आंतरप्रवाह हे टकराव निर्माण करण्यासाठी हे निर्माण केलेले आहेत. आणि म्हणून त्यांची जी काही म्हणजे नेतृत्व करण्याचं जे काही हाऊस आहे किंवा हाव आहे, ती हाव समोर येते आहे. तर मग त्यांना विरोध करत आहे. तर असंच आनंदराजला सुद्धा विरोध होणार आहे, आठवलेंना सुद्धा विरोध होणार आहे. म्हणजे जे कोणी आंबेडकरवादी चळवळीपासून आणि भारताच्या लोकशाही आणि संविधानाच्या मूल्याला स्टिकअप न राहता, खंबीर न राहता, मोडतोडीचं जे काही काम करत आहे त्यांना म्हणजे जे काही उभं राहत आहे त्याला खिळखिळ करण्याचं काम करत आहे. आणि बरं आता खिळखिळ करायचं आहे ते कशासाठी करत आहेत बरं? काय ह्यांना काय मिळणार आहे? आता मला सांगा की म्हणजे आठवले साहेब जे आहेत ते मंत्री होतात, मंत्री होऊ शकतात, MP होऊ शकतात, एक दोन लोकांना म्हणजे कुठं ऍडजस्ट बी करू शकतील, फार तर त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठं काही महामंडळावर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊ शकतील. याच्या व्यतिरिक्त जो राष्ट्र संचलनासाठी जी आहे आवश्यक असलेली जी प्रतिभा बाबासाहेबांनी प्रदान केलेली आहे आंबेडकरवादी चळवळीला, ती आंबेडकरवादी चळवळीला जी प्रतिभा बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे, व्यवस्थाबद्ध केलेली आहे, त्या प्रतिभेचं संचलन करण्याची क्षमता या लोकांमध्ये आहे का? आणि मग कशासाठी यांनी धडपड करत आहेत वेगळी? तर ही वेगळी धडपड जी करत आहेत ती ही वेगळी धडपड म्हणजे ती जुजबी धडपड आहे. आणि मग ती कसं आहे की ते एकतर तुम्हाला एक खुर्ची दिली जाते, या खुर्चीवर बस, आणि त्या खुर्चीवर बसतात ते, आणि खुर्चीवर बसून त्याचा काहीही उपयोग होत नाही आहे. ते त्यांना ते काही कसल्याच प्रकारचं करू देत नाही. जसं की 131 खासदार जे आहेत ते म्हणजे निवडून येतात आणि तिथं बसतात त्या खुर्चीवर, तशीच यांना एक खुर्ची देत आहेत. आनंदराजलाही तसेच. आता आनंदराज का गेले? त्यांनी म्हणले किंवा कार्यकर्त्यांना आम्हाला म्हणजे सांभाळावं लागते,
किती दिवस आम्ही कार्यकर्ते, आणखी तर काहीच नाही. बाळासाहेबांनी तर 40 वर्ष म्हणजे संघर्ष केला, स्वायत्त राजकारण उभं करण्यासाठीचा संघर्ष केला. त्यांनी असं म्हणावं का, बरं त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते आले आणि काहीच मिळत नाही म्हणून निघून गेले. तर हे जे आहे ते हे व्यक्तिगत स्वार्थासाठी आंबेडकरवादी चळवळ नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आंबेडकरवादी चळवळ नेता केंद्रित नसून लोक केंद्रित आहे, हे नीट लक्षात घ्या. लोक मॅनेज करत आहेत नेतृत्वाला. नेता स्वयंभू असा म्हणजे स्वकर्तृत्वातून उभा राहिलेला नाही आहे. आंबेडकरवादी चळवळ जी उभी राहिलेली आहे ती लोकांनी उभी केलेली आहे. लोकांची गरज म्हणून नेत्याला त्यांनी मॅनेज केलेलं आहे, हे नीट लक्षात घ्या. आणि म्हणून आंबेडकरवादी नेतृत्व आणि प्रस्थापित हे नेतृत्व, जे काही प्रस्थापित पक्ष आहेत किंवा भाजप समूह आणि काँग्रेस समूहामधले जे पक्ष आहेत त्यांचं जे नेतृत्व आहे, त्यांचं नेतृत्व हे नेता केंद्रित आहे. आणि आंबेडकरवादी लोक चळवळीचं नेतृत्व जे आहे ते लोक केंद्रित आहे. लोकांनी मॅनेज केलेलं आहे, लोकांच्या इशाऱ्यावर चालते. लोकांनी जर त्यांना, म्हणूनच म्हणजे जोगेंद्र कवाडेंना तुम्ही घरी बसा, कोण म्हणतंय, आदेश कोणी दिला? तो लोकांनी दिला. कारण लोकांनीच त्यांना डोक्यावर घेतलेलं होतं. म्हणजे त्यांनी जी काही लॉंग मार्च काढला नामांतरासाठी नागपूर ते औरंगाबाद, त्यामध्ये जे त्यांची गरज होती, लोकांची गरज होती, नेता असला पाहिजे. आणि मग त्या सिच्युएशनला जोगेंद्र कवाडे सूट झाले आणि म्हणून लोकांनी त्यांना पुढे केलं. त्यांच्या हितासाठी, लोकहितासाठी लोकांनी नेता निर्माण केला. हा नेता आहे आमचा जोगेंद्र कवाडे, हे आमचे नेते आहेत. आणि म्हणून मग त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लॉंग मार्च काढला. हे आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. नेत्यांनी विनाकारण असं काही स्वतःच्या टिरी बनवण्याचं कारण नाही. कारण आंबेडकरवादी चळवळ 1+1 म्हणजे जसं की जो कार्यकर्ता समोर आला त्यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांचं चळवळीचं तत्वज्ञान सांगितलं, स्वाभिमान सांगितला, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं मूल्य सांगितलं. तेव्हाच तो एक आहे ना, त्याला अधिक एक करू शकला. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे जनाधार जो मिळवू लागला तो ह्या जितकेही नेते बाबासाहेबांच्या चळवळीमधले जितकेही नेते आहेत त्यांचं स्वकर्तृत्व काही नाही आहे. त्यांनी फक्त म्हणजे नाममात्र लोकांनी मॅनेज केलेलं आहे. आणि मग ते लोकांनी मॅनेज केलेलं आहे, त्यांच्या स्वकर्तृत्वातून त्यांनी नेतृत्व सिद्ध केलेलं नाही. तर ते ऑलरेडी म्हणजे बाबासाहेबांनी ज्या कन्सेप्ट दिलेले आहेत त्या कन्सेप्टला म्हणजे प्रत्यक्ष अंमल संग्रह केलेला आहे. म्हणजे चळवळ बांधण्यासाठी आम्ही बी केलेत ना चळवळी. आम्हीही म्हणजे सुरुवात जो आहे तो आम्हाला कोण कुत्र विचारतंय, आम्ही बाबासाहेबांचं नाव घेऊ. बाबासाहेबांना स्वाभिमान सांगितला, बाबासाहेबांनी आम्हाला म्हणजे मान सन्मान प्रतिष्ठा दिली, बाबासाहेबांनी जे जे काही आम्हाला दिलं हे आम्ही लोकांना समजावून सांगितलं. तेव्हा लोक आमच्या बरोबर जुटले गेले. तर आमच्या बरोबर जुटले गेले तर ते माझ्या व्यक्तिशः माझ्यासाठी जुटले गेलेले नाहीत किंवा माझ्या बरोबर जुटले गेलेले नाहीत. मी जे सांगितलं त्याच्यावर ते जुटले गेलेले आहेत. हे आणि असे हे नेते आहेत. आम्ही जे कोणी असतील हे जे 2334 ज्या अनेक त्या राजकीय पक्ष यांनी काढलेले आहेत हे नेते असे झालेले आहेत. स्वतः यांचं काही निर्मिती नाही आहे, स्वतः निर्मिती नाही आहे. आणि म्हणून हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांची निर्मिती नाही त्यांनी हे जे काही आहेत ते हे विनाकारण म्हणजे नेता असं म्हणणं जे आहे आणि म्हणजे नेत्यासारखं वागणं, नेत्यासारखा पेहराव घालणं म्हणजे काही नेतृत्व देणं नाही, इतकं सोपं नाही आहे. किंवा सभेमध्ये जाऊन लांबलचक भाषण देणं त्याचंही काही म्हणजे ते सुद्धा एक नेतृत्व असू शकत नाही. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता हे जे काही आहे ते हे आंबेडकरवादी तिसरी शक्ती पर्याय, तिसरा पर्याय, अर्थात आमचा जो रिअल जो भारतीय लोकशाही राष्ट्रवादाला कटिबद्ध मानून जे काही पर्याय उभा राहू नये म्हणून काँग्रेस प्रणित आघाड्या आणि सत्ता म्हणजे विरोधी आघाडी आणि सत्ता प्रणित जे बीजेपी ही ते आघाडी हे दोन्ही मिळून जे आहे ते जी काही यंत्रणा बनवलेली आहे लोकशाहीची यंत्रणा तिला डॅमेज करत आहेत. आणि त्याचाच भाग म्हणून म्हणजे जे काही निवडणूक आयोग जो आहे, निवडणूक आयोग म्हणजे पहिलं याचा जो काही या सर्व यंत्रणेचा म्हणजे स्टेपिंग स्टोन जो आहे तो निवडणूक आयोग आहे. लोकांच्या मताधिकाराशी संबंधित असलेला काही निवडणूक आयोग आहे. हा निवडणूक आयोग आज लोकांचं ऐकत नाहीये. लोक म्हणतायत इतकंच नाही तर या देशामध्ये एक मतदार असेल, एक फक्त एक मतदाराने जरी हरकत घेतली तरीही त्याचा विचार करावा लागेल. कारण लोक जे आहेत हे लोकांना केंद्रबिंदू मानून ही जी काही
लोकशाही उभी राहिलेली आहे. तर एक मतदार जरी म्हटला की मला माझं दिलेलं मत जे आहे ते मत प्रॉपर ठिकाणी जातंय असं मला शंका येते आहे, आणि म्हणून शंका येते आहे यावर इलेक्शन कमिशनना म्हणजे याच्यावरती रिॲक्शन घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी काय होऊ लागलंय बघा ना, की इलेक्शन कमिशन हे जे आहे ते तसं बाबासाहेब जेव्हा लोकसभेला 1952ला म्हणजे मुंबई उत्तर मधून निवडणुकीला उभे राहिले, तर त्यावेळेस जे काही आहे ते 21 एप्रिल 1952ला, तर त्यावेळेस म्हणजे 74,333 मतं खारिज झाले. म्हणजे बघा की ज्या मतदारसंघ म्हणजे लोकसभा मतदारसंघात बाबासाहेब उभे राहिले त्या मतदारसंघात मतं किती खारिज झाले, बाद झाले 74,333. आणि किती मताने निवडून आला विरोधात म्हणजे उमेदवार, तर 14,561. बघा 14,561 मताने हरले बाबासाहेब. म्हणजे आणि खारिज किती झाले 74,373. म्हणून बाबासाहेबांनी 18 पेज याचिका त्यांनी निवडणूक आयोगाला दाखल केली आहे. म्हणजे 1952 पासून म्हणजे ह्या मताधिकाराच्या साठी म्हणजे संघर्ष करीत आहेत आंबेडकरवादी. एकतर मताधिकार मिळवण्यासाठी आणि मग मताधिकार संविधान संमत झाला, लोकांना दिला, तर मताधिकार मिळाला, तर तो मताधिकार बजावत असताना देखील त्याला म्हणजे इनइफेक्टिव्ह करण्याचं जे काम आहे ते यंत्रणेमार्फत होत आहे. आणि म्हणून आज जे आहे शिरजोरी चाललेली आहे म्हणजे जे निवडणूक आयोग जो आहे, आता निवडणूक आयोग काय बाळासाहेबांनी कोर्टात का गेलेले आहेत बरं, तर ते जे आहे ते हे निवडणूक आयोग सांगताय की बाबा 6च्या नंतर जे आहे मतदान आहे ते 76,000 मतदान महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, आणि मग ते 6 वाजेच्या नंतर झालेलं आहे. तर मग बाळासाहेबांचं असं म्हणणं आहे की 76,000 मतदान म्हणजे साधं नाही आहे, तर त्याचा तपशील आम्हाला द्या, कसं झालं बाबा ते. तर हे तपशील जे आहे ते तपशील देत नाहीत, म्हणून हायकोर्टात त्यांनी हे केलं, हायकोर्टात अपील केलं. हायकोर्टानं म्हटले की आमचा वेळ गेला. म्हणजे काय चाललेलं आहे हे, म्हणजे ह्या ज्या यंत्रणा आहेत लोकांच्या म्हणजे मताधिकार बजावण्यासाठी म्हणजे काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जी यंत्रणा निर्माण केली आहे, आणि त्याच्यासाठी जी काही कुणी एकानं व्हाईस दाबला तर तो व्हाईसला मोकळी वाट करून देण्यासाठी ज्युडिशियरी आहे, तर त्या ज्युडिशियरीनं देखील म्हणजे आमच्या कोर्टाचा वेळ वाया घालवला होता. म्हणजे बघा काय चाललेलं आहे. आणि मग दुसऱ्या बाजूनं म्हणजे काँग्रेस जे आहे, काँग्रेसचे जे काही नेतृत्व आहे ते आम्ही संविधान वाचवण्यासाठी आम्ही काम करत आहेत असं म्हणतात, आणि मग ही मताची चोरी झालेली आहे असं ते म्हणतात. तर मताची चोरी झालेली आहे, तर मग मताची चोरी झालेली आहे, तुम्ही नेतृत्व करण्याच्या योग्यतेचे नाहीतच ना. 75 वर्ष काँग्रेस समूह आणि बीजेपी समूह सत्ताधारी वर्ग जो आहे, तो सत्ताधारी वर्ग जो आहे तो फार जुजबी आहे, कमी आहे संख्येनं, आणि तो म्हणजे तेव्हापासून म्हणजे सत्तेमध्ये आहे. तर त्यांनी नेतृत्वाचे हाव ठेवून, बरं नेतृत्वाचे हाव ठेवते तर कशासाठी, तर तुमचं जे काही रिअल जे आहे नेतृत्व उभं राहू नये त्याच्यासाठी आहे. तर हे सर्व जे आहे ते म्हणजे ह्या ज्या हायकोर्टानं जे काय म्हटलं की आमचा वेळ वाया गेला, आणि इलेक्शन कमिशननं तर ह्या याचिका दाखल झाल्यानंतर फक्त म्हणजे ते जे रेकॉर्ड आहे ना, म्हणजे निवडणुकीचं जे रेकॉर्ड आहे त्या बॅलेट पेपर वगैरे याचं, हे रेकॉर्ड म्हणजे 46 दिवसच ठेवणार म्हटले, आणि नंतर आम्ही नष्ट करणार हे रेकॉर्ड. अरे काय प्रकार आहे. म्हणजे ही जी काही लोकांचा जो अधिकार आहे त्या लोकांच्या अधिकाराला म्हणजे इग्नोर करून तिथली जी काही व्यवस्था आहे म्हणजे संविधान व्यवस्था कोलमडीत काढलेली आहे, मोडीत काढलेली आहे. आणि मग ही संविधान व्यवस्था मोडीत काढण्यासाठी बीजेपी प्रणित पक्ष आणि काँग्रेस प्रणित पक्ष हे दोन्हीही म्हणजे जबाबदार आहेत. हे जर जबाबदार नाहीत तर मग एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यांनी एक प्रारूप ठरवला पाहिजे. जर खरंच काँग्रेसला याच्या विरोधात लढायचं आहे तर मग ह्याच्या विरोधात लढणं जे खरे संवेदनशील जे लोक आहेत, संवेदनशील लोक जे आंबेडकरवादी संवेदनशील लोक आहेत, संविधान म्हणजे मताधिकाराशी संवेदनशील असलेला जो काही कटिबद्ध वर्ग आहे तो आंबेडकरवादी वर्ग आहे. आणि मग आंबेडकरवादी वर्ग आहे त्याला तुम्हाला रस्त्यावर येण्यासाठी तो पाहिजे आणि जय जयकार करण्यासाठी पाहिजे, आणि तुम्ही म्हणजे चमकायला तुम्ही म्हणजे चमकोगिरी करणारे तुम्ही आणि जय जयकार करणारे आंबेडकरवादी, असं कसं चालेल बरं. मग आता ठीक आहे, बरं तुम्ही चमकत का नाहीत, पण तुम्ही भारतीय संविधानाचं जे सर्व जे काही यंत्रणा आहे
ही सर्व यंत्रणा मोडीत निघालेली आहे. ह्याचं आकलन तुमचं किती आहे? ह्याचं आकलन सुद्धा तुमचं नाही आहे. तुम्ही त्या आकलनानुसार कामच करत नाहीत. भारतीय समाज जीवनामध्ये हे जे काही जाती अंतर्प्रवाह आहेत, धर्माचे अंतर्प्रवाह आहेत, विविधतेचे अंतर्प्रवाह आहेत, हे अंतर्प्रवाह आतापर्यंत मोडीत काढले का नाहीये? आणि हे जे काही आणखी तुम्ही म्हणजे आरक्षण म्हणजे ठेवावं लागते, ही आरक्षणाची व्यवस्था, हे जे काही 131 खासदार जे काही म्हणजे SC ST चे आहेत, हे आरक्षण बंद करा पहिले, आणि हे बंद करून येऊ द्या आता मोकळच. हे काय आहे की म्हणजे हे लोक सर्व गुलाम बनवलेले आहेत या पक्षांनी. आणि जो काही आमचा व्हाईस आहे तो व्हाईस आमचा बंद केलेला आहे, मोडीत काढलेला आहे. आणि म्हणून हे जे काही या व्हाईसला भारतीय समाज जीवनामध्ये म्हणजे जे काही इलेक्शन कमिशन आहे त्याच्यासाठी जी जबाबदारी आहे, त्याचं काम आहे की त्यांनी म्हणजे याला कसल्याही प्रकारचा दुसऱ्या ह्याचा हस्तक्षेप, दुसऱ्या संस्थेचा हस्तक्षेप करण्याची पाळी येऊ देऊ नये, म्हणजे ज्युडिशियरीने हस्तक्षेप करण्याची पाळी येऊ देऊ नये, असं जर यांनी वर्तन केलं असतं आणि आपापले कामं जर बरोबर केले असते. कालच परवा ते धनखडनं राजीनामा दिला उपराष्ट्रपती, आणि मग त्यांनी राजीनामा दिला का नाही याच्याविषयीचं जे काही शासनता आहे, एकंदरीत भारतीय समाज जीवनामध्ये भारतीय राजकारणामध्ये जी शासनता निर्माण झालेली आहे, ती शासनता म्हणजे एक तर उपराष्ट्रपती म्हणजे राजीनामा दिला, आणि त्याच पार्श्वभूमीवर कालच आपले म्हणजे 2 प्रमुख म्हणजे 3 स्तंभ जे आहेत, ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह, यापैकी 2 स्तंभ अर्थात ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह, राष्ट्राध्यक्ष आणि सरन्यायाधीश यांनी एकत्र आलेले आहेत, एकत्रित चर्चा केली आहे. चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही, परंतु हे आता म्हणजे उपराष्ट्रपतीची निवडणूक होण्याची शक्यता आहे, ती निवडणूक घ्यावी लागणार आहे. आणि मग निवडणुकीची जी काही हे यंत्रणा आहे म्हणजे इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग यांची जी काही ही त्यांची म्हणजे विश्वासार्हता डळमळीत झालेली आहे. म्हणजे निवडणूक आयोगाविषयीची जी विश्वासार्हता आहे लोकांमध्ये ती डळमळीत झालेली आहे. त्यांचाही आत्मविश्वास म्हणजे हे कुठेतरी हरवलेला आहे, आणि मग तेही कुठेतरी परावलंबी झालेले आहेत. अशा प्रकारचे हे जे काही देशभरामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे, अशा वातावरणाला संयमानं आणि धीरानं गांभीर्यानं म्हणजे हाताळलं पाहिजे. आणि धीरानं गंभीरानं हाताळण्यासाठी जे आहे ती राष्ट्राशी म्हणजे एकनिष्ठ असलेला, राष्ट्रीय मूल्याशी एकनिष्ठ असलेला जो वर्ग आहे त्या वर्गाने पुढाकार घेण्याची गरज आहे. आज म्हणजे सत्तेशी एकनिष्ठ असलेले लोक आहेत, इथले स्वार्थ आणि मतलबाशी एकनिष्ठ असलेले लोक आहेत, सत्तेची लालच असलेले लोक याच्या सत्तेशी एकनिष्ठ आहेत, आणि राष्ट्राला त्यांनी मोडीत काढलेलं आहे. राष्ट्र संचलनासाठी ज्या मिळालेल्या म्हणजे व्यवस्थाबद्ध केलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्था मोडीत काढलेल्या आहेत. आणि मग ह्या मोडीत काढलेल्या ज्या संस्था आहेत याला जर सुधारायचं असेल तर याला म्हणजे सक्षम असं नेतृत्व देण्याची जी क्षमता आहे, ही सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता आंबेडकरवादी जनाधारात आहे, लोक चळवळीत आहे, आणि ही लोक चळवळ लोकांमध्ये सक्रिय आहे. फक्त त्यांना म्हणजे लोकांमध्ये सक्रिय आहे. आता त्यांचं जे काही नेता म्हणून त्यांनी मॅनेज करत आहेत, आज राहुल गांधीला म्हणजे नेता म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. जे कोणी हा व्हाईस बोलतील, संविधान हातात घेतील आणि लोकांना दाखवतील आणि आम्ही संविधानाचे रक्षक आहेत, असे जे नेते येतील ते लोकसमूह त्याच्या उपयोगितेसाठी, त्याच्या भावनांसाठी तो त्याचा प्रयोग जो आहे तो करून घेत आहे, त्याचा उपयोग करून घेत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जे काही खंबीर असं म्हणजे व्हाईस म्हणजे जेव्हा निर्णायक वेळ येते त्यावेळेस त्याला नेतृत्व जे लागतो, नेता जो लागतो, लोक चळवळीला जो नेता लागतो तो बाबासाहेबच फक्त होऊन गेलेले त्या देशामध्ये. आणि मग लोक चळवळीचा नेता कसा असावा तो बाबासाहेबांना. आणि म्हणूनच भारतीय समाज जीवनामध्ये आंबेडकरवाद्यांना बाबासाहेबांच्या खालच्या योग्यतेचा नेताच चाललेला नाही, आतापर्यंत मान्य केलेला नाही आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून म्हणजे लोकांना नेता कसा पाहिजे, बाबासाहेबांच्या योग्यतेचाच पाहिजे, बाबासाहेबांच्याच लेवलचा पाहिजे. ते दुसऱ्यांना ते गिनत नाहीत, ते दुसऱ्यांना मॅनेज करत आहेत. त्यांची जी काही टेम्पररी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला ते मॅनेज करत आहेत. आणि कारण हे विरोधक फार मोठे आक्रमक झालेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक हे विरोधक आहे, म्हणजे विरोधक जे काय आहेत काँग्रेस आणि बीजेपी मिळून आणि इथल्या यंत्रणेला हाताशी धरून, इथल्या प्रसिद्धी माध्यमांचा दुरुपयोग करून, तिथल्या जे काही स्थानिक जे काही वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत
त्या संस्थेला ताब्यात घेऊन आज म्हणजे आंबेडकरवादी जो आहे, अर्थात राष्ट्रवादी, भारतीय लोकशाही राष्ट्रवादी जो जनसमूह बाबासाहेबांनी 100 वर्षामध्ये जो एक राष्ट्रवाद बाबासाहेबांनी बिलकुल एक स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं मूल्य मानवी व्यवहारामध्ये दृढ केलं, असा जनाधार बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला म्हणजे राष्ट्राला अर्पण केलेला आहे. तो जनाधार प्रबळ करण्यासाठी म्हणजे त्यांनी जी लढाई लढलेली आहे तो आता त्याला व्हाईस मिळाला पाहिजे. त्यांनीच आता गंभीर झालं पाहिजे आणि इकडं तिकडं भटकत जाण्यापेक्षा आणि हे आपले जे किल्ले जे काही मोडतोड करत आहेत, हे मोडतोड करणारे जे काही हातबल प्रयत्न होत आहेत, त्या हातबल प्रयत्नाला म्हणजे भीक न घालता आपण पुन्हा एकदा हे राष्ट्र उभारणीचं जे काम आहे ते प्रभावीपणे मतदाराच्या माध्यमातूनच केलं पाहिजे, मताधिकाराच्या माध्यमातूनच केलं पाहिजे. आणि म्हणून मग यासाठी जे काही आपले जे नेते आहेत म्हणजे लोक चळवळीचे नेते, आता बाळासाहेब आंबेडकर हे लोक चळवळीचे नेते आहेत, हे नीट लक्षात घ्या. म्हणजे यांच्याकडे स्ट्रक्चर नाही आहे. फार मोठे काही म्हणजे कार्यकर्ते जे आहेत ते सांगितलेलं काम करणारे कार्यकर्ते आहेत. असं काही फार मोठं म्हणजे केडर नाही आहे, परंतु लोकांची चळवळ आहे. लोकांचं चळवळ बाबासाहेबांनी ज्या स्टाईलनं आणि ज्या शैलीनं लोक चळवळ उभी केली, त्याच शैलीनं आपली उत्तर भारतामधले जे काही लोकनेते आहेत आपले आंबेडकर वादाला केंद्रबिंदू मानून किंवा भारतीय संविधानाला केंद्रबिंदू मानून तिकडे जे काही चळवळी चालते आहेत त्या सर्वांना बळ दिलं पाहिजे. आणि आपण एकदा आपलं असं स्वायत्त असं जे काही चळवळ आहे, स्वायत्त चळवळ प्रबळ केली पाहिजे. एवढंच या प्रसंगी हे जे काही या स्वायत्त चळवळ प्रबळ केल्याशिवाय हे जे काही होस्टाईल झालेल्या ज्या यंत्रणा आहेत, इलेक्शन कमिशन आहे, वेगवेगळे हे जे काही स्तंभ आहेत आपले म्हणजे ज्युडिशियरी आहे, इथली जी काही एक्झिक्युटिव्ह आहे यंत्रणा आहे, इथली लेजिस्लेटिव्ह यंत्रणा आहे, इथले जे काही वेगवेगळे जे काही प्रवाह आहेत हे आपणाला म्हणजे स्थिर करता येणार नाहीत. त्यासाठी म्हणून आपण लोकांना म्हणजे लोकाधिकार जो आहे, मताधिकार जो आहे, तो मताधिकार बजावण्यासाठी ज्या चळवळीसाठी आहे त्याला आपण बळ दिलं पाहिजे. तेवढं बळ महाराष्ट्रात बाळासाहेबांना द्या आणि जे कोणी उत्तर भारतात आणि बाहेरच्या राज्यामध्ये जे ही भूमिका घेऊन म्हणजे समोर येत आहेत आणि त्याचं एक स्वायत्त असं नेतृत्व, लोकांचं नेतृत्व, लोकांच्या प्रतिनिधित्वाचं नेतृत्व जे उभं राहत आहे त्याला बळ द्या. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय